प्रेरणा, दही लावशील ना ग? तुझ्या हातचं दही खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही बघ. लावते. नाही 2 दिवस झाले लावलं नव्हतंच दही. स्त्री शक्तीने केला निर्धार, स्वप्न करू आता साकार, तुझा तूच निवडावा संसार, तुझी तूच हो आता आधार, लढराणी होऊन तू झुंजार, लग्न तुझे नाही व्यापार, तू नाही कुठलासा व्यवहार, स्त्री तू ज्वाला तूच अंगार, स्त्री शक्तीने केला निर्धार, स्त्री शक्तीने केला निर्धार, स्त्री शक्तीने केला निर्धार. टेन्शन घेणे आहे बेकार, टेन्शन घेणे आहे बेकार, बुलबुल बागेचा हा निर्धार, बुलबुल बागेचा हा निर्धार, माझा मी ठरवीन हिरो हो, माझा मी ठरवीन हिरो हो, वाटलं तर होईन मी पंतानी, वाटलं तर होईन मी पंतानी, होईन माझ्या राजाची राणी, होईन माझ्या राजाची राणी. अरे हटो अब हवा आने दो, अरे हटो अब हवा आने दो, लाइफ है अपनी उसे जीने दो, लाइफ है अपनी उसे जीने दो, लाइफ है अपनी उसे जीने दो. अरे हटो हवा आने दो, अरे हटो हवा आने दो, अरे हटो हवा आने दो, लाइफ है अपनी उसे जीने दो. आज तू पहिल्यांदा मला ओरडला, मला खूप वाईट वाटलं, पण नंतर विचार केला आपल्या माणसाबद्दल काय वाईट वाटून घ्यायचं. काय रे, तुला आज मामी बहिणीच्या नात्याने वाढलं तर तू खाल्लं नाही, पण उद्या बायकोच्या नात्याने वाढलं तर खावंच लागेल ना तुले. सुमन, तू तू इथं काय करी राहिली? अरे तुले झोप लागली की नाही ते बघायला आले होते. माझ्याच घरात मले का बरं झोप नाही येणार? आणि ते पाहिले मनीषा आई आहेत ना घरात. हो पण काय म्हणलं तुला काही लागतंय का, काही नाही लागत आहे, जरा विचारून यावं ना. तू येडबिडी होई गेले का ग? काय झालं? काही नाही, हे परत असं नाही झालं पाहिजे. म्हणजे हे न कळण्यात की लहान नाही आहेस तू. रात्री अपरात्री अशी माझ्या खोलीत येत जाऊ नको परत. जा बरं इथून, जा ना. मिठू बाहेर निघ, मी जाणार आहे आंघोळीला. नाही, तुझा टाइम स्लॉट नंतर, मी जाणार आंघोळीला. अगं माझी मीटिंग आहे ऑनलाईन, उठ ना प्लीज, बाहेर निघ ना. ऑनलाईन मीटिंग आहे ना, लिपस्टिक लायनर लाव, काही फरक पडणार नाही. आंघोळ केली की नाही कळणार पण नाही. काय करताय? शांत. अरे मग हिला सांग ना, चल बाहेर निघ. हे बघ, जा, दार वाजलं, दार उघडचं जाऊन. तू उघड. मी उघडेन, तुझं पार्सल असेल तर फेकून देईन, चालेल? थांब. नको तू जा. प्रेरणा मॅडम. हा, प्रेरणा दीसाठी बुके. प्रेरणेसाठी बुके. थँक्यू. हे बघा काय, प्रेरणा दीसाठी बुके आलाय. वाव,
फुलं किती सुंदर आहेत नी. आधी कोणी पाठवलाय ते तर बघा. नाही, नेहमी हिचा तो अनिमेष पाठवत असतो, पण आज प्रेरणाला बुके कोणी पाठवलंय? हे बघ काय लिहिलंय. सॉरी. सॉरी. कोणी पाठवलं असेल? कोणी पाठवलं असेल काय? त्या अजितनेच पाठवलं असेल ना. नाही तर तुझी ती सरबरलेली सावत्र आई थोडीच पाठवणार आहे सॉरी लिहून. काय गो श्वेता, गप ना. हो यार, त्या अजितनेच पाठवलं असेल. त्याला ना गिल्ट आलं असेल आणि रिअलायझेशन झालं असेल म्हणून पाठवला. सो स्वीट ना. हो म्हणजे आता त्याला खरंच पश्चाताप वगैरे झाला असेल म्हणून कदाचित पाठवला असेल. काय ग, तुला काय वाटतं? मला मला काय वाटणार आहे? माझा काय संबंध? मी काय बोलतच असते, सतत सतत आरडाओरडा करत असते. पण मी जे बोलते ते तुम्हाला कोणाला पटतं का? नाही ना. हे नेहमीच आहे. आधी माती खायची, नंतर हे बुके वगैरे पाठवून बाटलीत उतरवायचं. इट ऑलवेज वर्क्स. त्यामुळे ही स्टाईल ना माझ्यासाठी नवीन नाहीये. कॅरी ऑन. अगं पण सॉरी बोलला ना तो. नाही तर काय. अहो, माणसाला त्याची चूक समजली, हे महत्वाचं आहे ना. तर बघत काय उभी राहिलीस? त्याला कॉल करून सांग की मिळाला बुके वगैरे. कर कॉल. करू का? म्हणजे काय? कर लगेच. हो, करा करा. लागलीच फोन करून टाका. करा करा. फोन करा, जाहीर सत्कार करा. तो बुके त्याला दे परत सत्कार करताना. मी जाते आंघोळीला. ताई काय आशा? समीर सर, हा डूड का फोन करतो तुला? हॅलो. काय आवडला का बुके? काय बुके? बुके तुम्ही पाठवलात? हो. कशाला पाठवलात? हे बघा, ही असली नाटकं परत करू नका. ही प्रेरणा दे अंगो. थांब जरा. प्रेरणा ताई, कशा? काय हो इंदुमती, गैर खुश दिसू राहिली आज तू. हा, निघायची वेळ झाली, फोनच चार्ज नाही मा. चार्जर कुठे ठेवलाय? हिनं जागेवरच ठेवत नाही. मनीषा, चार्जर कुठे ग मा? दादा, तडी कोपऱ्यात ठेवला पाय ना. पाहतो. तू चार्जर नाही का ग लावायले? मा चार्जर घे राहिली. माय वो, मी वल्लरीले व्हिडिओ पाठवले, हे मनाने पाहिलं तर मग आता सगळं पितळ उघडं पडी जाईन. अय वा, आता काय करू मी? ए मनीषा, तुला निकिताचा मेसेज आलाय ग, ठीक आहे? बघ ना काय म्हणते ती. मी पाहते. आणि इकडं काही नाही. तिने सांगितलं ना मला मेसेज बघायला. थांब. अरे मी देते ना तिला, ती वाचीन ना. ती मेसेज तू का बरं वाचतो? दे इकडे, दे ना. अगं पण तिने मलाच सांगितलं ना मेसेज वाचायला. सांगतो मी, थांब. थोडं का टेन्शन घे राहिली तू? अरे मन्यात दे ना इकडे तो फोन. एक मिनिट. निकिताचा मेसेज आलाय, मी पाहतो तिला सांगतो. काही नाही म्हण्या. अरे कोणताच. एक मिनिट. पाहू बरं. काय? काहीच नाही म्हण्या त्याच्यात. एक मिनिट थांब. अरे पाहू दे मला. म्हण्या, अरे काय नाही देते. सुमन मला लेप लावते. हा व्हिडिओ कोणी काढलाय? मी हे पाहू नये म्हणून तू आटापिटा चालला होता ना गाई? आपण मनीषाच आहे, पण ती हे करणार नाही माहिती मला. कुणी केलंय हे? तू केलंयस ना? तू केलंयस ना हे? अगं काय विचारी राहिलो? तूच केलंय ना? म्हण्या, मी सांगते तुला, ऐक. काय ऐकायचं अजून? हा,
काय सांगणार आहेस तुम्हाला दोघींचं काय असताना उघडं पडी गेलं ना माझ्यासमोर हा कार असतानाच घरी राहिलीस ना कारस्थान मन्या मी माझ्या पोराविरुद्ध कारस्थान वल्लरीच्या विरोधात तर करशील ना किती खालच्या पातळीला गेलीस का आई तू मला आत्ता समजी राहिले मी नाही नाही म्हणताना ही मला लेप का बरं लावित होती ते अरे म्हणे आहे बघ तू काय लय आत्या ओरडी राहिला गप्पा तुला काय वाटलं मला समजी नाही राहिलं तुम्हा दोघींचं काय चाललंय ते 4 दिवस राहायला आली आहेस गपरा आणि तुया घरी निघ म्हण्या या असल्या गोष्टी खपून घेणार नाही मी म्हणे हे बघ तुला जसं वाटी राहिलं ना तसलं काय बी नाही ते तसं आम्ही काय मुद्दाम नाही केलं काही काम नाही केलं वल्लरीचं मन दुखावेल असं केलंय तुम्ही आपल्या बाबतीत गैरसमज होईल अशा गोष्टी करी राहिल्या तुम्ही अरे फोन करा आत्ताच्या आता फोन करा वल्लरीला आणि माफी मागा ती वल्लरीची माफी मागा फोन करा तिला अरे पण तसलं काही केलंच नाही ना तर माफी करून मागायची माफी मागा ती फोन कर तिले माफी मी नाही मागायची माफी ठीक आहे नका मागू माफी चूक तुम्ही केली आहे ना शिक्षा मी भोगतो आता म्हण्या म्हण्या काय करू राहिला? दादा ऐक ना ताई, ऐक. आता बघच खरोखर ती आकाशी लागते ही माफी मागत नाही ना मग जाणूनच घेतो तू सोड डबा सोड आधी माफी माग मनीषा तू आधी माफी माग हा. Zero FIR Institute section. सासूबाई हॅलो वल्लरी मी बोली राहिली काय काय झालंय सासूबाई आज असं का काऊन येतो तुमचा आवाज अहो ते मला माफ कर मी चुकली हो माय मी असं नाही करणार याच्या पुढे ते सुमन आणि मन्याचे व्हिडिओ आहे ना ते मीच पाठवले होते तुले मला माफ कर याच्या पुढे मी नाही करणार असं नाही सासूबाई अहो माफ कर तुम्हाला शेवटचं सांगी राहिलो ह्याच्या पुढे जर असं केलं ना मग मेलेलं तोंड बघाल तुम्ही मन्या 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 प्रेरणा दही लावशील ना ग तुझ्या हातचं दही खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही बघ लावते नाही 2 दिवस झाले लावलं नव्हतंच दही मग तू लावायला शिक ना दही नाही काही रॉकेट सायन्स नाहीये दही लावण्यात प्रेरणादी चिल मार ग काय ना तुझ्यासारखं दही नाही लावता येत ना आम्हाला आणि वल्लरीला सांगितलं असतं पण वल्लरीचा अभ्यास असतो ना सॉरी मी उगाच चिडले तेजा सॉरी आता एवढ्या रात्री कोण आलं असेल आणि मी सांगते हिचं आजच्या दिवसातलं 4थं पार्सल हे मी नाही आता काही ऑर्डर केलंय नाही पार्सल प्रेरणा वालावरकर साठी पाठवलाय प्रेरणा वालावलकर हो आणखीन एक बुके घ्या हा कोणी पाठवला आणि कोणी म्हणजे काय
समीर सरांचंच काम असणार आहे. त्यांना ना मराठीत एकदा सांगितलेलं कळतच नाही. हॅलो, अहो सकाळी स्पष्ट मराठीत सांगितलं ना तुम्हाला ही असली नाटकं करू नका म्हणून. मग परत का तेच करताय? काय झालं म्हणजे काय? कशाला पाठवला परत बुके? नाही नाही, मराठीत अगदी शुद्ध मराठीत सांगितलं होतं ना तुम्हाला बुके पाठवायचे का? काय करतेयस? अजितने पाठवलाय. कट कर. बघ, अजितने पाठवलाय. कळलं? अजितने पाठवलाय ना? काय बोलले होते मी? बाहेरनं पॅकेजिंग कितीही वेगळं असलं तरी आतून सगळे पुरुष हे एकसारखेच असतात. बुके पाठवायचा आणि बाटलीत उतरवायचं. सकाळी तुझे ते समीर सरांनी पाठवला आणि आता ते अजितने पाठवला. एक नंबरचे फिल्मी आहेत सगळे. प्रेरणाताई, दोघांनी बी तुमच्याशी लग्न करायचं, पण तुमच्या मनात कोण आहे हे आता तुम्हाला एकदा विचार करायला हवा. दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडणार हे एकदा तुम्ही तुमच्या मनाला विचारायला हवं. प्रेरणादी, सोपं आहे. डोळे बंद कर आणि डोळ्यासमोर जी व्यक्ती येते ना त्याला बनवून टाक तुझा लाईफ पार्टनर. हा? ओ मॅडम, आपलं आयुष्य म्हणजे हिंदी सिनेमासारखं नसतं हो. डोळे मिटून निर्णय घ्यायला. अगं पण कसा का होईना निर्णय घ्यावाच लागेल ना. हे बघ, दोघांपैकी एकाची निवड करायची आहे ना. तुझ्या मनातला गोंधळ फक्त तूच थांबवू शकतेस. नाहीतर ही अशी चिडचिड होत राहील बघ सारखी. कसला आलाय गोंधळ? प्रेरणा, मी तुला एक कमाल सोल्युशन देऊ. सरळ दोघांनाही नकार दे. त्या समीर सरांनी त्यांच्या आई वडिलांचं ऐकून तुला बाजूला केलं होतं आणि आता हा अजित खोटं बोलला तुझ्याशी. सरळ दोघांना नकार दे. अगं पण त्या दोघांचंही प्रेम आहे ना तिच्यावर. अरे मग परत कधी सापडणार नाही का प्रेम? जगात हे दोन शेवटचे पुरुष उरलेत असं का वागायला सांगताय तुम्ही तिला? प्रेरणा, ऐक माझं. दोघांनाही स्पष्ट नकार दे. तिच्या अगं असं नाही होत ग, हे सोपं नसतं. हो ना, हो, मन गुंतलेली असतात त्याच्यातही. मानलं ना की सगळं सोपं असतं आणि आपण नाही मानलं ना की सोपं नसतं. सगळं कुठे असतं माहितीये ना? इथे डोक्यात. अगं पण डोक्याने प्रेम करायचं नसतं ना. ये दिल का मामला आहे. आता माती खाल्लीच आहे तर त्यावर मी काय बोलणार ना. काय माती खाण्यात प्रेम करणं म्हणजे मातीच आहे. बघितलंस ना काय होतंय. अरे असं तुला वाटतं? मला काय वाटतं, दिसतंय तिच्या चेहऱ्यावर. बघावं ते नुसती गोंधळलेली असते. नाही, मला नाही जमणार. मला काम आहे तिथं. म्हण्या अरे कामं तर सगळ्यालेच असतात ना बो. पण असं नातं बितं सोडून चालतं का? आपल्या भामऱ्यांकडून कोणी जायला नको का लग्नाले? हो ना, मग तुम्ही जा ना. मला कशाला सांगे राहिली? अरे हे बाय, मयान संगीता आडी असते ना तर तेच गेले असते, पण ते नाही आहे ना. आणि मी गेली असती पण 2 दिवस झाले रे. माझी कंबर पकडली आहे. पाय 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 कशी कमरेतनं कळ जाते रे. नाही तर मी गेली असती ना. आणि तुझ्या पप्पाले बी आडी छोटी मोठी कामं आहे. मग सांग बरं कोण जाईल तुझ्याशिवाय? हां, तू जा लग्नाले आणि सुमनले बी घे जा. हां, नाही जमणार. अरे म्हण्या अरे जे होई गेलं ते होई गेलं ना. हे बघ, मला माहिती आहे ना मायामुळं वल्लरी वहिनीला खूप त्रास झाला तिला. मला ना मनापासून ती माफी मागायची. माफी मागण्यासाठी म्हणून तरी घेऊन चल मला. म्हणे आहे पाय, अशी मनामध्ये आडी ठेवून नाही चालत ना भाऊ. हे पाय, त्या लग्नाले हिचे सगळे नातेवाईक येणार आहे. त्याला भेटायचंय तिला बिचारीले. हो, माई मावशी बी येणार आहे. मी खूप वर्ष झाली तिला भेटले नाही. मी काय करू मग? मला नाही जमणार. म्हण्या असं मनात ठेवून नाही चालत रे बाळा. हां, ऐक, तुम्ही काय सांगते, तू मुंबईला जाशील ना, तू वल्लरीची बी भेट होई जाईल की नाही मग. आणि सुमन बी तिची माफी मागून घेईल.
तू जीव जातील तुझ्या बरोबर हा. हो आणि वल्लरी वहिनीला बी बरं वाटेल ना मी ती माफी मागितलं, गैरसमज सगळे निघून जातील. हा बरं ठीक आहे. म्हणजे जातोय ना तू? तू वल्लरीची माफी मागणार असेल तरच. अरे माफी मागेल ना ती, मागशील ना सुमान? चांगली माफी मागजो बरं. बाय मागेल ती माफी. बरं ठीक आहे. मी पुढची गाडी कोणती बघतो, तिकीट बुक करतो, तू सामान पॅक कर. हो इथला चांगला आहे माया मन्या. लग्नाले जाजो आणि स्वतःच लग्न पक्क करिये जो. हे प्रेरणा यार, हा किती इरिटेट करतोय तो कावळा. प्लीज त्याला उडव ना यार. बघ ना गो, मगापासून करतीये पण येऊन मेला बसलाच आहे लोचटासारखा. ह्या बुलबुल बागेत कावळ्यांची दादागिरी ना टू मच आहे. बघ ना. पण मी काय म्हणतोय, असा कावळा आपल्या खिडकीत वगैरे येऊन जर बसला ना, तर असं म्हणतात की कोणीतरी पाहुणे येण्याची चाहूल असते ती. आज आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येणार वाटतं. असं काही नसतं. पुण्यातल्या आमच्या घरी हजारो कावळे ओरडत असतात, एक पाहुणा येत नाही. शुद्ध अंधश्रद्धा आहे. नाही ग, म्हणजे मला तरी असं वाटतं की निसर्ग ना आपल्याला संकेत देत असतो भविष्यात काय होणार आहे याचे.